तुला कसं सांगू बाळा, अगं तुला नाना आलंय. तेजू पण नाही करत, नाहीतर तिनं समजवलं असतं. तिला फोन करावं म्हणलं तर फोन बी नाही तिच्याकडे. आणि आतमध्ये गेलो तर भागी मला परत विचारलं काय झालंय म्हणून. तिला खूप समजवणार आता. काजू ऐक, ते पॅड काय म्हणतात ना ते घेऊन ये. अरे परीक्षेला वापरते ते पॅड नाही, ते पोरी वापरतात ना ते पॅड. तुला कसं सांगू आता, ते पोरींना पाळी आल्यावर जे वापरतात ना ते पॅड आणायचं. हं? तुला काय करायचंय, कशाला पाहिजे, कोणाला पाहिजे हे सांगितलं तेवढं कर. आण पटकन. हा ठेव. भागे भागे, रड नको बाळ. लय दुखते का पोटात? हो, खूप दुखतंय. पहिल्यांदा असं झालंय. आणि हे रक्त कशामुळे आलं असेल? अगं काय नाही झालं बाळा तुला? मग हे सगळं कशामुळे होतंय? दादा, मला खूप भीती वाटते. अगं तुला सांगितलं ना भाग्य, अगं मोठी झाली तू आता. पण मी दरवर्षी मोठी होते, या आधी असं कधीच नाही झालं. मग आत्ताच का होतंय? खूप त्रास होतोय दादा. ती पिशवी जरा पोटावर ठेव, बरं वाटेल तुला. हं? डोळं पुस. नाहीतर एक काम कर, चल खोलीत झोपायला चल, म्हणजे आराम मिळेल तुला. हं? चल सावकाश चल. हळू हळू हळू. थांब 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 थांब. बागी, मी तुला पायाला चोळायला तेल आणतो. हं? तू असं काळजीत का पडलाय? अगं काळजीत नाही पडलो. अगं मला कळणं झालंय, तू मोठी झालीस म्हणून आनंद साजरा करू का वाईट वाटून घेऊ? पण मी तर मोठी होत होते ना आतापर्यंत. आता वेगळं काय झालंय? मला हा त्रास का होतोय? दादा तू सांग ना मला. दादा, तुला माझी शपथ आहे. आज ना, आज आई असायला पाहिजे होती. तिनं हे सगळं नीट समजावून सांगितलं असतं. आज या एका गोष्टीसाठी ना तिला कधीच माफ नाही करणार. का? आईच का? अगं ह्या सगळ्या गोष्टी आईनं समजून सांगायच्या असतात. मग तू आमच्यासाठी आमची आईच आहेस दादा. तू समजव ना मला. भागे, तुला तुला नाना आलंय. म्हणजे काय झालंय? पोटात आजार झाल्यावर असं होतं का? हे आता कधीच बरं नाही होणार का दादा? दादा, वाईट असतं का? अगं नाही बाळा, वाईट नसते. उलट याची एवढी सुंदर गोष्ट ना एखाद्या मुलीला आयुष्यात दुसरी कुठलीच नसते. आणि तुला ज्या कळ्या मारतात ना त्या कळा नाही आहेत, त्या ना त्या कळ्या आहेत, त्याचं उमलून फुल झालंय. बाळा, तू मुलीची आता बाई झालीस.
निसर्गानं तुला ना बीज भेट दिलंय, ज्याला उद्या अंकुर फुटतील. आणि निसर्गानं तुला आज नवं आयुष्य जन्माला घालण्याची शक्ती आहे ना, ती ओठीत भरली. म्हणजे मला आता त्रास रोज होणार? अरे नाही बाळा, रोज नाही त्रास होणार. महिन्यात ना फक्त 4-5 दिवस होईल. म्हणजे हे बघ, वसंत ऋतू येतो ना तेव्हा जुनी पानं कशी झडून पडतात आणि त्याला नवी पालवी फुटते. ती जुनी पानं झडून पडतात तेव्हा ती पडत असताना त्यांना त्रास होतो ना. तसंच काहीतरी तुला बी त्रास होत. तुझ्या पोटात कळा मारतात, रक्त बी येईल. ते त्रास आहे ना, ते त्रास सहन करायचा आणि स्वतःला सांगायचं, हे माझं बाईपण आहे. मला देवानं लय मोठी शक्ती दिली, मातृत्वाची. बाई पण भारी असतच की ग, पण एखाद्या बाईला कोणाला तरी जन्म द्यायचं वरदान लाभतं ना, तेव्हा तिच्यातलं बाई पण आहे ना, ते जगातलं भारी होऊन जात. पण मी बाई कुठे? मी तर लहान आहे ना. तूच तर सारखं म्हणतोस तू लहान आहेस, मोठ्यासारखं वागायचं नाही. हे येडा बाई, तू किती जरी मोठी झालीस ना तरी मायासाठी लहानच असणार आहेस. कळलं का? सूर्यदादा, अय सूर्यदादा. हा हे काय हे घे. पण दादा तू का मागवलंस? म्हणजे तेजू, राजू, धनु ह्यांनी त्यांचं आणलं असतं की. त्यांना नकोय. मग कुणाला पाहिजे? भाग्या. मी आलो देऊ. काय झालं दादा? हे प्याडचं तिला कसं सांगावं कळणं झालेलं का? अरे हे एका पुरुषानं कसं सांगायचं? तेजू राजू घरी असते तर त्यांनी तरी समजावलं असतं ना तिला. आज कळते बघ, काय काय काम ना हे आईचीच असतात. अरे मी कितीही म्हणलं ना त्यांची आई व्हायचं तर नाही रे होऊ शकत. एक काम करतो, आत्ताच बोलवून घेतो, म्हणजे तीच समजून सांगेल भाग्याला हे पॅड कसं वापरायचं ते, है ना? धनु दीदी, आज बजेटच्या बाहेर शॉपिंग केली तू. अगं रक्षाबंधन आहे की, हो दे खर्च. ए. हो ना दादा? का ग घरी यायला एवढा वेळ का लागला तुम्हाला? दादा अरे तूच म्हणला होता ना शॉपिंग करायला जा, पाहिजे ते घ्या आणि आरामात या. वय पण तुमच्या मागे हे घरचं सगळं मी कसं बघायचं? काय बघायचंय? मग तुला काय पाहिजे होतं तर भाग होती ना, तिला सांगायचं. हा तिने डिडलं असतं की काय केलं असतं की. तिला आता 4-5 दिवस काम नाही करायचं. का? तिला त्रास होतोय. कसला त्रास होतोय भागूला? आजारी आहे का ती? बरं नाही वाटत आहे का? कुठे आहे ती? कुठे आहे? तिला बायकांचा त्रास होतोय. बायकांचा त्रास? बायकांचा कसला त्रास? दादा खरंच? दादा म्हणजे आपली भागू? आज मोठी झाली. परत कुठे आहे ते? ती आत खोलीत आहे, आराम करायला सांगितलं तिला. ते सगळं अचानक झाल्यामुळं घाबरली आहे ग ती, आणि मला कळतच नव्हतं हे सगळं तिला कसं सांगावं. खरं तर भावा बहिणीत स्त्री पुरुषाचं नातं आडवं येत नाही, पण आज तिच्याशी बोलताना मला जाणवत होतं हे सगळं एका पोरीला सांगणं पुरुषासाठी सोपं नाही. तरी बी मी काय गोष्टी तिला सांगितल्यात, पण हे प्याडचं बाकीच्या आम्ही समजावून सांगतो. आणि इकडे
एवढे खुश काय तुझ्यासाठी? मी काय केलंय? अगं भागू, तुला पालवी फुटली. म्हणजे दादा तर मला बोलला की तू मोठी झाली. अगं फक्त मोठी नाही झालीस तर आता तू बाई झालीस. आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. पोटात दुखलं तर काय करायचं ते लक्षात ठेव. हा बघता बघता सगळ्या बहिणी मोठ्या झाल्या. आज घरी होतो म्हणून बागी मोठी झालेली कळलं, तरी बाकीच्या तिघींनी तर आपापसात बोलून घेतलं. स्वतःच्या प्रश्नांची उत्तर स्वतःच शोधली. पण आज कळतंय त्यांना किती त्रास झाला असेल. बागीच्या मनात तिला जे काय होतं त्याच्याबद्दल भीती बसली तर. नाही बसणार. बागे, तू मला एवढं चांगलं समजून सांगितलं, मग कशी बसल? आज आईची लय आठवण येते. हे सगळं करायला ना तीच पाहिजे होती. मी नाही रे तुमची आई बनू शकत. दादा, अरे असं नको बोलू ना तू. तेच ना. दादा, तू आमच्या आईच आहेस. अरे आई पण करू शकली नसती ना एवढं केलंस तू आमच्यासाठी. अरे अजून लय काय काय करायचंय. तुमच्या सगळ्यांची लग्न करायची, तुमच्या सगळ्यांचा संसार सुखाचा करायचंय. दादा, आजच मोठी झाली ना मी, लगेच लग्नाचं बोलायला लागला. आपली भागू आता मोठी झाली, आपण तिचा सोहळा करू. हा हा, ही लय भारी आयडिया. तिचं लहान ना एकदम स्पेशल करून टाकू. ते काय बोलतात त्या सोहळ्याला? ऋतुमती सोहळा. तू अगं इंग्लिश चुकीचं बोलायची तर बोलायची, आता मराठी शब्द पण चुकीचे बोलायला लागलीस का काय? ऋतुमती सोहळा म्हणतात त्याला. तेच ते. पण आपण करूया. हा, करूया ना दादा. उद्याच करूयात. हं? चला लागा कामाला. मी सगळ्यांना आमंत्रण देतो. आपल्या भागूचं बाई पण कळू दे ना किती भारी येते. मला सोडून निघून जाताना तुला जरा सुद्धा काय वाटलं नाही का ग? तुझ्या माघारी त्या पोरींचं कसं होईल, त्यांना त्यांचं बाई पण काय असेल हे कोण समजून सांगेल? ते लहान आल्यावर ती किती आनंदाची गोष्ट असती, त्याची जाणीव कोण करून देईल? याचा जरा सुद्धा विचार आला नाही का तुझ्या मनात? अगं आज तू असतीस ना तर तू भाग्याला समजवलं असतंस. तू तिला प्रेमानं गोड धरलं असतंस. तू तिला पोटाला मालिश करून दिली असतीस. तिला कुशीत घेतल्यावर ना तिच्या सगळ्या वेदना निघून गेल्या असत्या ग. पण तू तिथं नव्हतीस ना. तू नव्हतीस त्यामुळे मला तिची आई व्हावं लागलं. लई घाबरली होती ती. पण मला ना तिच्या मनातली हीच भीती मला काढून टाकायची. त्यामुळं ना तिचा यो बाई पण होण्याचा सोहळा आहे ना, लय मोठा साजरा करणार आहे बघ तू. आणि माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल ना तर यो आनंद साजरा करायला तू ये उद्या. मला माहिती आहे तू येणार नाहीस. तुला यायचं असतं जर तू गावात आली असतीस. खरं तर ना तू आम्हाला सोडून गेलीच नसतीस. राजू ताई, मी तुला काय मदत करू? हा, कर ना. काय करू? असं कर, बाहेर जा आणि शांत बस. काय ग राजू ताई, करू दे ना मदत. अगं भागू, जा. तू आज काही काम करणार नाही. जा राजू ताई, बस ग. जा बाहेर जाऊन बस. एक कहाणी. काय करते? माळा बनवते. कोणी बनवायला सांगितलं तुला? असंच मदत करते. आम्ही मागितली का मदत?
की स्टँड अप आणि गो. चल जा. अगं आज तुझा दिवस आहे, तू फक्त आराम करायचा. जा 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 म्हटलं ना. आज होईल का? तुला म्हणलं होतं तू टेबल धर मी लावतो, पण ऐकतच नाही तू. पुढे एवढी हाईट कमी पडती र तर माळाचा हिशोब केला असता. राजू आज कार्यक्रम आहे, मी लावतो मला. उतर. अय सांगणार, तू एक काम कर, तू इथं उभा राहा, तुझ्या खांद्या उभा राहून माळ लावतो. येडाय का रे तू? दोघ जण वरून खाली पडलो ना तर हाड मोडायची. उतर, मी लावतो. मी लावतो म्हणजे. काय बिन हात लावता माळा कशा लावायच्या का नाही त्याची आयडिया देतो आपण एक नंबर. बिन हात लावता कशा लावायची? त्याचं काय एखादा गडी लावायचा आणि घ्याच्या माळा लावून कशी वाटली आयडिया? एकच नंबर, एकच नंबर. कुठं आता एवढे दिवस? तुमच्या भाचीचा कार्यक्रम आहे ना, मग तुम्हीच लावा माळ. हा तुम्हीच वागडी. ए काजू पुढे आवरली का काम? आम्ही बाहेरच आवडतो. आवरा पटापटा. सर की मला जाऊन. आता मी आली आहे ना, आता बघ सगळी कामं कशी पटापटा होती. तू सांग मी काय करू? तू एक काम कर, काय? माझ्या वाटेनं बाजूला हो. ते शक्य नाही. हा, आता आपल्या वाटेत कोण येत असेल तर त्याला मी बाजूला करेन, पण तुझ्या वाटेतनं मी अजिबात बाजूला होणार नाही. आता तुझी आणि माझी वाट एकच. डोकर पडली ग, काम राहिली बाजूला. काय पण काय काय बडबडती. तुला कौतुकच नाही माझ. मी एवढी सजून नटून आली, मला सांग मी कशी दिसते? वा, नेहमी सारखी दिसतेस तू. काय वेगळं याच्यात? तुझ्या डोळ्यातच प्रॉब्लेम आहे. मला तुझ्याशी नाही बोलायचं. जा जाते मी. जा. तुमच्या दादाला वाईट रोमॅन्टिक कसं व्हायचं शिकवा की. काय पुरी न माळा वावताय, बिन हात लावता माळा कशा वावायच्या का नाही ह्याची आयडिया एक नंबर देतो. हा दे दे. त्याचं काय दुकानात रेडीमेड आणायच्या आणि माळा लावून टाकायच्या. मामा काय पण पैसे नसतील तुमच्याकडे. मी काय म्हणत होतो, आजकाल कुणी बी उठतंय आणि युवा नेता म्हणून बॅनर लावते. आपण पण माझे बॅनर लावले असते. नको होय. आयडिया भारी आहे बरं का. बॅनर हाय तर चर्चा हाय, करून टाकू धुरळा. असं म्हणतो, मग लावून टाक समजा तालुक्यात बॅनर, होऊ दे खर्च. हा 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 चिरंजीव जरा सबूर न घ्या. रस्त्याच्या कडेला काय लिहिलेलं असतं, अतिघाई संकटातली. माणसाने एका ताटात जेव सगळीकडे हात घालायला गेलं का भूक बी भागत नाही, हाताला बी काय लागत नाही. सध्या तुम्ही तुळजाच्या लग्नाकडे ध्यान द्या. बरोबर बोलताय डॅडी तुम्ही. अहो, तुळजाताईंचं एकदा लग्न झालं, यांचा मार्ग मोकळाच की. अहो होणार, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, पण एका वेळी एक पायरी चढायची. एकदम वरच्या पायरीवर उडी मारायला गेलं तर पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते. आत्ता आपल्या मनात काय चाललंय ते लग्न होईपर्यंत सरनोबतांना कळता कामा नये. वय डॅडी. हा, बोल सूर्या. हॅलो, ते घरी कार्यक्रम ठेवला होता, तुम्ही आला असता तर बरं झालं असतं. कसला कार्यक्रम? भाग्याच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट आहे, साजरी करायची होती. अरे वा 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 वा, कसली आनंदाची बातमी. आम्हाला तरी कळू दे. कुठल्या परीक्षेत पहिली बिली आले काय ती? नाही नाही, तसं काय नाही झालं. मग गावात कुठे पळण्याची स्पर्धा होती काय? नाही म्हणजे तिला पळताना पाहिलं ना आम्ही, चांगली पळते ती. नाही डॅडी, त्यातलं काहीच नाही झालं. ते भाग्याला लहान आलंय. भाग्य मोठी झाली. अहो
आणि या सगळ्याची तिला भीती वाटायला नको. हे सगळं बाईसाठी किती चांगलं असतं. आणि बाई पण ही किती आनंदाची गोष्ट आहे. तिच्या मनात रुसावं ना, त्यासाठी मी सोहळा साजरा करणार. आत्याला सांगितलंय, ती येतो म्हणले. तुम्ही पण या आशीर्वाद द्याल. आम्ही येऊ की. तू एवढं प्रेमाने बोलतोच म्हणल्यावर आलंच पाहिजे. कर कर तू तयारी कर, आम्ही आलोच. हा चाल. हा काय झालं? अहो डॅडी, तुम्ही लय डोक्यावर चढवून ठेवलाय त्या सूर्याला. नको तिथं काड्या करायला लागलाय. परवा पण सरनोबतांच्या घरी आलाय आणि सगळा धिंगाणा झाला. त्या दिवशी पण आहे ना, सत्यजित आणि तुळजाचं लग्न तुटलं असतं. मग आता त्याला तोडू. लोकांच्या घरात काड्या टाकून स्वतःच्या घरात सोहळा साजरा करतो काय? आज असा सोहळा साजरा करतो, हा सोहळा त्याच्या लक्षात राहील आयुष्यभर.